एक डुलकी आणि 6 जणांचा दुर्दैवी अपघात झाला आणि एका बस चालकाने एसटी बस चालकाने आपलं समोरचं समय सूचकता दाखवत आपल्या ताब्यातली एसटी बस संतुलन बिघडायच्या अगोदर तिला सावरली आणि साधारण 35 प्रवाशांचा जीव वाचवला. नमस्कार, ड्रायव्हित भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ही घटना अमळनेर जिल्ह्यामधली आहे. अमळनेर जिल्ह्यामध्ये गुजरातवरून महाजन कुटुंब आपल्या भाच्याच्या साखरपुड्यासाठी गुजरातहून निघाले. पहाटे 6 वाजता अपघात झाला. महाजन कुटुंब हे कारने येत होते. कारमध्ये ते दोघे भाऊ होते, त्यांच्या त्या 2 धर्मपत्नी होत्या. एक भाऊ गाडी चालवत होता. बहुतेक झोप पूर्ण झाली नसेल. सकाळची वेळ होती 7 वाजताची आणि त्यांना एक डुलकी लागली. डुलकी लागल्यामुळं त्यांची जी ताब्यातली गाडी होती 4 चाकी, तिचं संतुलन बिघडलं. त्याच्या समोरच एक 2 चाकी वाहन चालत होतं. त्याच्यावर जाऊन ते 4 चाकी जाऊन आदळली आणि दोन्ही वाहनं समोरून येणाऱ्या एसटी बसवर जाऊन आदळले आणि त्याच्यामध्ये 2 चाकी वाहनावरचे 2 जण आणि 4 चाकी मधले 4 जण असा 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू ओढवला. माझं व्हिडिओमध्ये कायम सांगणं असतं रात्रीचा प्रवास टाळावा, पण सामान्य लोकांचं एक रुटीन असतं की आपण रात्रीचं निघायचं, सकाळचं कुठेतरी लग्न प्रोग्राम साखरपुडा मुंज करायची आणि वापस आपण घरी निघायचं. पण शरीर आहे म्हणल्यानंतर थकतं ते. तुमचा कधी डोळा लागेल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. डोळे बंद व्हायला काही सेकंद लागतात आणि डोळे बंद झालं तुमची गाडी न्यूट्रल होते. कुठे जाऊन धडकेल हे तुम्हाला सुद्धा माहिती नसतं आणि तेच इथं झालं. मी कायम व्हिडिओमध्ये सांगतो, ज्यावेळेला तुम्ही कुठे पर्यटनाला देवदर्शनाला जात असाल तर आता सगळ्यांकडेच गाड्या आलेल्या आहेत, पण ड्रायव्हरचं काम हे गाडी चालवणं आहे. त्यामुळं कुठेही जाताना, पर्यटनाला जाताना, देवदर्शनाला जाताना अनुभवी ड्रायव्हर घेऊन जाणं खूप गरजेचं आहे. कारण ड्रायव्हरचं काम आहे हे गाडी चालवणं. इतर लोकांना जसं येतं तसं ड्रायव्हर नाही चालवणार. ड्रायव्हर हा गाडी सांभाळूनच चालवतो. एका डुलकीमुळे 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू ओढवला. प्रवासाला फक्त 15 मिनिटं बाकी होते. 5 किलोमीटरच्या अंतरावर त्यांचा प्रवास संपणार होता, पण अक्षरशः महाजन कुटुंबाचा प्रवास कायमचा संपला. का तर एक डुलकी लागली गाडी चालवताना. त्यामुळे गाडी चालवताना तुम्ही एकटे असाल किंवा परिवाराबरोबर असाल, आपल्या ताब्यातल्या गाडीचा वेग किमान असायला हवा. वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष न करता आपल्या गाडीचा वेग मर्यादित असायला हवा. 2 चाकी वाहन चालवताना कायम हेल्मेटचा वापर करा. 4 चाकी चालवताना कायम सीट बेल्टचा वापर करा. तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा.